आलीस? झालं जिम? जेवणारच का आज तरी? अगं आई नाही ग, माझं डाएट चालू आहे. हा, डाएट म्हणजे जेवायचं असतं. जेवण बंद करून डाएट होत नसतं. उपासमार म्हणतात याला. बाया, मी काय म्हणते, मी छान वरण भात करते, मऊ एकदम, त्यावर तूप देते घालून तुला आणि मस्तपैकी तू जेवाच. हा, तुला मला जाडं करायचंय का आई? नाही मी कार्ब्स खात रात्री. अगं कार्ब्स नाही, प्रोटीन असतं भातामध्ये. मी बघितलं युट्यूबवर. सायली, काय आहे? अगं आत्ताचा व्हिडिओ बघितला हा बघ. अगं ती प्रोटीन पावडर पिते ना तू, तो मुलगा मेला पिऊन. तुझी बाटली फेकून दिली हा मी प्रोटीनची. अगं आई केवढी महागाची बाटली होती ती. असू दे, जीव महत्वाचा की बाटली महत्वाची ती? अगं बाया, हे असं मोजून मापून अन्न खाऊ नये, लागत नाही शरीराला. अगं आई माझ्या ट्रेनरने सांगितलंय ग असं. बरोबर आहे ग, आता तुला ट्रेनर महत्वाचा झाला ना. आई दूरची झाली, तुला आई परकी झाली. आता ट्रेनर 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 सगळीकडे. आई काय बोलते सगळं? सायली, हे बघ तुझ्यासाठी ना पर्सनलाइज डाएट प्लॅन मी बनवलाय स्वतःच्या हाताने. हे बघ, सकाळी उठल्यावरचा नाश्ता, मग ते तुमचे स्नॅक्स दुपारचे, मग नंतरचं हे दुपारचं जेवण, मग स्नॅक्स, मग रात्रीचं जेवण, एकदम व्यवस्थित आहे बघ सगळं. आई तुला नाही कळत ग, तू थांब जरा. काय नाही कळत? माझे आजोबा कुस्ती खेळायचे, कुस्ती, कळलं का? अशा बैठका मारायचे रोज, बैठका. ही असली सगळी फॅड नाही केली, नी पावडर खाल्ली नाही, नी गोळ्या नाही खाल्ल्या कसल्या. रोज घरचं जेवण जेवायचे बसून गपचूप. आईस्क्रीम आणलं आणू तुझ्यासाठी, थोडंसंच आणते, खा ना, खा थोडं खा. आई तू मुद्दाम करतेस ना आता हे? मला आवडतं आईस्क्रीम, तुला माहितीये, पण मी नाही खाते ना. अगं म्हणूनच तुझ्यासाठी ड्रायफ्रूटवाला आईस्क्रीम आणलं. ड्रायफ्रुट्स खायचे असतात, ते मसल यायला ते ड्रायफ्रुट्स हे करतात, मदत करतात. आणू? आण थोडं खा, थोडं खा. हां,